मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा. आजच्या आपल्या ह्या भागातील विषय आहे कथा पदांची. श्री पंत महाराज कृत वाङ्मयातील पहिलं पुष्प म्हणजेच श्री दत्त प्रेमलहरी पदसंग्रह. या प्रेमलहरीत सुमारे 2730 पद आरत्यांसह आहेत. तशीच 25 एक पद कानडी सुद्धा आहेत. आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात तुकाराम गाथेचं जे महत्त्व तेच अवधूत संप्रदायात दत्त प्रेमलहरीचं. ही सर्व पदं भक्तीपर असूनही अद्वैताच्या अनुभवाने नटलेली आहे. ही सर्व पदं म्हणजे पंतांच्या हृदयचे प्रेमोद्गारच आहे. आज आपण अनेक संतांची भजनं अभंग म्हणत असतो. पंतांचं एखादं न ऐकलेलं पद देखील जर खऱ्या गुरुपुत्राने ऐकलं तरी त्याच्या लक्षात येतं हे पद पंतांचं म्हणजे दत्त प्रेमलहरी मधलं आहे. कारण त्या पदातील अद्वैताचा अनुभव त्या खऱ्या गुरुपुत्राने आपल्या अंतरी घेतलेला असतो. ह्या प्रेमलहरीमध्ये सुमारे 100च्या वर पदं अशी आहेत की ती प्रसंगानुरूप आहेत. म्हणजेच काही घटना, काही प्रसंग, काही कथा घडली आहे आणि त्याला अनुसरून पद झालेलं आहे. आज ह्या भागात आपण असंच एक पद ऐकणार आहोत. आजच्या या कथापदाची भाग 3 मध्ये आपण अशाच एका पदाची कथा ऐकणार आहोत. पद क्रमांक आहे 288. तुझी ये चरण रजिमी लोळे. पंतांकडे येणाऱ्या मंडळीत आधुनिक पद्धतीने शिकलेले काही लोकही चर्चा करण्यात येत असत. बेळगाव जिल्ह्यांपैकी आष्टे गावचे इनामदार बाळासाहेब हे सुशिक्षित असून पंतांचे शिष्य होते व ते बेळगाव येथे लष्करात असलेल्या फ्री मेसन सोसायटी या संस्थेचे सभासद होते. त्याच संस्थेचे सभासद असलेल्या पद्मनाभराव व गणपत अय्या नावाच्या 2 सद्गृहस्थांना बाळासाहेबांकडून पंतांसंबंधी माहिती मिळाली व त्यांना वेदांत विषयाची आवड असल्यामुळे ते बाळासाहेबांबरोबर मधूनमधून पंतांकडे येऊ लागले. तेथे त्यांची पंतांबरोबर निरनिराळ्या विषयांसंबंधी चर्चा चालत असे. एके दिवशी ते पंतांना म्हणाले की जोपर्यंत वेदांत विषयावरील ग्रंथ फक्त संस्कृत भाषेत होते तोपर्यंत गुरुची जरुरी भासत असेल, पण आता ते ग्रंथ प्राकृत भाषेत झाल्यामुळे गुरुची जरुरी काय राहिली? भाषाज्ञान झाले की पुरे? तेव्हा पंत म्हणाले, ग्रंथां वाचून फक्त अहम ब्रह्मास्मी हे शब्दज्ञान होईल, पण ते ज्ञान स्वानुभव सिद्ध होऊन सहज स्थितीत येण्यास सद्गुरूशिवाय गती नाही. कारण जाणीवेचा अभिमान लीन होण्यास त्याशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणून पूर्वीचे महान महान ऋषी व साधू संत यांनी सद्गुरूचे महत्त्व गायलेले आहे व ते पूर्ण ज्ञानी असूनही देहपातापर्यंत सद्गुरूच्या भजन पूजनात काळ घालवित असत. पुढे काही दिवसांनी गुरुद्वादशीचा उत्सव आला. त्याकरता पंतांकडे निरनिराळ्या ठिकाणची भक्त मंडळी जमू लागली व त्या सर्वांचा उत्साह, पंतांवरील त्यांची अचल निष्ठा व पंतांचे त्यांच्याशी अत्यंत प्रेमळपणाचे व सलगीचे वागणे वगैरे गोष्टी पाहून त्यांना फार कौतुक वाटले आणि गुरुशिष्यांमध्ये जे नाते व जो संबंध सर्वसाधारणपणे आपण पाहतो त्यापेक्षा या गुरुशिष्यांमधील निरपेक्ष प्रेम व सलगी ही काही निराळीच आहेत असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांची पंतांवरती श्रद्धा बसून ते पंतांना म्हणाले, पंत, तुम्हीच आमचे गुरु होऊन गुरुप्रेम म्हणजे काय ते आम्हाला दाखवा. तेव्हा पंतांनी उत्सव संपल्यावर बाहेरगावची आलेली गुरुभक्त मंडळी परत जाण्याचे पूर्वी एक भजनाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले व त्यावेळी बाळासाहेब आष्टेकर व त्यांचे स्नेही पद्मनाभराव व गणपत अय्या यांना बोलवले. या कार्यक्रमास सुमारे 100-125 गुरुभक्त मंडळी विरासने घालून जमिनीवर बसली होती. प्रथम थोडे भजन झाल्यावर रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पंतांनी बोध सांगण्यास सुरुवात केली व त्यांचा बोधवर्षाव सारखा अविरतपणे सुरू होता. सर्व मंडळी पूर्ण एकाग्रतेने तो ऐकत होती व सर्वांच्या चित्तवृत्ती अगदी तल्लीन होऊन गेल्या होत्या. अशा स्थितीत जे पद आहे तेच पद तुझे ये चरण रजिमी लोळे. हे पद म्हणण्यास पंतांनी सुरुवात करून त्यातील सगुण प्रेमाचे व अभेद भक्तीचे रहस्य समजावून सांगितले. तेव्हा सर्व मंडळींच्या नेत्रांतून प्रेमाश्रूच्या धारा चालू असून आपण प्रेमसागरात पोहत आहोत असे प्रत्येकाला वाटत होते.
अशा रीतीने दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला होता. या कार्यक्रमाचे प्रसंगी पद्मनाभराव व गणपतय्या यांना गुरुप्रेम म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास मिळाला व वाचा मनातीत ज्याचा अनुभव ते गुरुप्रेम ग्रंथांमध्ये मिळणारे नसून सद्गुरूच्या कृपे वाचून त्याचा अनुभव मिळणे नाही अशी त्यांची पूर्ण खात्री झाली व तेव्हापासून ते पंतांना गुरु मानू लागले. या कथेसाठी संदर्भ केशवराव दिवेकर कृत पंतचरित्र. हा भाग जर आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.